प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आपण लहानपणी माणूस बघत असतो की आपण भविष्यात अमुक बनायचं तमुक बनायचं. तर तुम्ही शाळेत असताना असं काय स्वप्न पाहिलं होतं की आपण मोठेपणी काय व्हावं असं तुम्हाला वाटायचं? मी तुम्हाला सांगू का, आत्ताच्या मुलांचं जशा पद्धतीनं स्वप्न असतं त्या काळामध्ये फार काही स्वप्न कोणी बघत नव्हतं. मी सांगतोय तो काळ 1965 ते 1975चा काळ. त्या काळामध्ये स्वप्न म्हणजे काय की आपण चांगलं जसे आपले काका लोक आहेत तशा पद्धतीनं आपल्याला जमलं पाहिजे, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तयार झालो पाहिजे, आपल्याकडे चांगल्या भावनेने लोकांनी बघितलं पाहिजे आणि नंतर मात्र आपण एक चांगलं शेतकरी बनावं, चांगल्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीची शेती करून त्याच्यातनं नवीन प्रयोग करावेत. मी केले, टोमॅटो घ्यायचो, मी डाळिंब घ्यायचो, मी तर वेगवेगळी प्रकारची पिकं आम्ही त्या ठिकाणी घ्यायचो. तर ते सगळं घेत असताना पण नंतर मी राजकारणात ओढलं गेलो. मग त्याच्यात इकडं राजकारणात आलो. पण मी माझं शिक्षण करून मी आल्यानंतर पोल्ट्रीचा कोर्स आमच्या कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीला 7 दिवसाचा असायचा, तो केला. डेअरीचा कोर्स केला 7 दिवसाचा. की साधारण तुम्हाला तो व्यवसाय करत असताना प्राथमिक या मूलभूत गोष्टीत माहिती असल्या पाहिजे म्हणून आम्ही ते केले आणि त्याचा उपयोग होतो आणि त्याचा उपयोग झाला. आणि त्याच्यातून नंतर असं वाटायचं की बाबा आपण आपला व्यवसायपणे आपलं चांगलं असावं. आपल्या मुलांना शिक्षण, आपल्याला पुण्याला शिक्षण घेता आलं नाही, आपल्या मुलांना पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं फ्लॅट वगैरे घेऊन शिक्षण देता आलं पाहिजे, इंग्रजी माध्यमामध्ये टाकलं पाहिजे, ती चांगल्या पद्धतीनं शिकली पाहिजे वगैरे. हे जे काही कॉमन मॅनचं किंवा मिडल क्लासचं जसं स्वप्न असतं तशा पद्धतीनं स्वप्न होतं.